Hello everyone, welcome to the Judicial Wing, Saraj of Judiciary, Executive and Legislation. I am Advocate Pallavi Gamunde with you again. District Judge Examination महाराष्ट्रात 28 वॅकन्सीज आज आपल्या समोर आलेल्या आहे आणि या एक्झामचं प्रिपरेशन कसं करायचं याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे आणि या स्टेजला येऊन म्हणजेच डिस्ट्रिक्ट जजच्या एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनच्या स्टेजला येऊन आपण नेमका काय अभ्यास करावा हे आता सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. या वर्षभरामध्ये आपण 3 वेळा एक्झाम ऑलरेडी 2 वेळा एक्झाम देऊन झालेली आहे अँड दिस इज द थर्ड चान्स फॉर अस. ओके, अँड दिस इज बिग अपॉर्च्युनिटी ऑल्सो. फर्स्ट एक्झाम झाली तेव्हाही प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचा कट ऑफ खूप कमी लागला. सेकंड एक्झाममध्ये 19 जागेसाठी अजून त्यावरून कमी लागला होता. यावरून आपल्याला आता मी एक पॉईंट तुमचा डिस्कस करणार आहे. हा व्हिडिओ अजूनही डीपली नाही आहे, मी अजूनही याच्यावर व्हिडिओज बनवणार आहे. क्लासेसबद्दल माहिती असो किंवा तुम्ही कसा अभ्यास करायचा, मेन्सचा अभ्यास कसा करायचा, प्रिलिम्सचा अभ्यास कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपण आज इथे बघणार आहोत थोडक्यात. नंतर मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ देऊन सगळी माहिती परत पुरवणार आहे. तर सर्वात आधी प्रिलिमिनरी अँड मेन्स एक्झामिनेशन इतकं बघूया. इंटरव्ह्यू तर नंतर. सो प्रिलिमिनरी एक्झामिनेशन अवघड आहे मेन्स एक्झामिनेशनपेक्षा. मेन्स एक्झामिनेशन ही थोडीशी प्रिलिमिनरीच्या ॲज कम्पेअर टू प्रिलिमिनरी एक्झामिनेशन थोडी सोपी असते डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनची, जे आपण महाराष्ट्र ज्युडिशरीबद्दल बोलतो. कारण याचं काय आहे, सगळ्यात आधी सिलेबस. हाऊ टू स्टार्ट युअर प्रिपरेशन. सिलेबस समजून घेणे आणि त्याचं कलेक्शन करणे आणि त्याचा अभ्यास करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी. आता त्यामध्ये सिलेबस नेमका काय असावा, तर सिलेबस हा खूप वास्ट सिलेबस आहे डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनचा. ओके, आता डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनमध्ये काय आहे की जेवढेही आपल्याकडे ॲक्ट्स आहेत तेवढेही येऊ शकतात असंही म्हणायला हरकत नाही. वास्ट सिलेबस आहे. रेग्युलर सब्जेक्ट प्लस स्पेशल ॲक्ट्स सगळेच येतात, पण यामध्ये सॉर्टिंग आउट करणं गरजेचं असतं. लाईक मोठे सब्जेक्ट तुम्ही सॉर्ट आउट करून ठेवा जे की रेग्युलरली त्याच्यामध्ये 3 ते 4 प्रश्न येतात. याचा डीपली अभ्यास आपल्याला करावा लागतो ॲज लाईक JMFC एक्झामिनेशन. देन आपल्याकडे स्पेशल्स ॲक्ट कमीत कमी तुम्हाला 35 ते 40 लाईक स्पेशल ॲक्ट्स अभ्यास करावा लागतो. म्हणजे एकंदरीत कमीत कमी ह्या विषयांची संख्या तुमची 55 ते 60 पर्यंतही जाऊ शकते. आता कंपल्सरी नाही आहे की एखादा ॲक्ट केलाच आणि त्यातनं प्रश्न यायलाच हवा. होऊ शकतो तो स्किप पण होऊ शकतो. त्यामुळे अनेक अशी पर्टिक्युलरली सांगता येणार नाही की हाच सिलेबसमधनं हे येणार ते येणार. बट यस, जेवढा कटअप लागतो ना तेवढा अभ्यास आपण निश्चितच करू शकतो. जेवढा कटअप लागतो ना, लाईक आता 19 वॅकन्सीजसाठी ऑलरेडी तुमच्याकडे सपोज 49-50 मार्क्सवर कटअप लागला असेल 100 आउट ऑफ, तर डेफिनेटली 28 वॅकन्सीसाठी 50च्या वर कटअप जात नाही. मग हे 50 प्रश्न कुठून आणि कसे येतात आणि ते कसे उतरवायचे हे मात्र क्लासेस किंवा कोणीही मेंटॉर किंवा कोणीही अनुभवी व्यक्ती तुम्हाला डेफिनेटली सांगू शकतं की हे तुम्ही करा, यातनं प्रश्न येईल. अभ्यासाला जरी 70 किंवा 60 तुमच्यासमोर पुस्तकं ठेवले, पण नेमकं त्या ॲक्टमधनं काय येणार आहे हे महत्त्वाचं असतं. ॲज पर माय एक्सपिरियन्स ऑफ टीचिंग मी सांगू शकते की बॉम्बे महानगरपालिका आपल्याकडे एक्झाम झाली होती. जर कोणी स्टुडंट्स विद्यार्थी इथे बघत असेल हा व्हिडिओ तर त्यांना डेफिनेटली माहिती आहे. JMFCचा एक पर्टिक्युलर सिलेबस असतो, 12 बेरॅक्ट आहे, त्यातनंच येतात. हे एक पॉईंटच वेगळं आहे. JMFCचा आणि इकडे काहीही संबंध नाही डिस्ट्रिक्ट जजला. कारण की काय आहे माहिती आहे का, JMFCला रट्टा मार हे फार कामाला येतं. 12 बेरॅक्ट आहे, त्याला किती वेळ वाचा आणि किती वेळ अभ्यास करा, त्याच्या बाहेरचं काही येत नाही जनरली इन द सेन्स की स्पेसिफिक तोच आहे. बट इथे तसं नाही आहे. एक बॉम्बे महानगरपालिकाचे लॉ ऑफिसर आपल्याकडे खूप विद्यार्थी होते, त्यामध्ये नेमकं काय येणार हे माहिती नव्हतं. मग आपण डिवाईड करतो. ते कसं डिवाईड करायचं, लाईक 100 आउट ऑफ आपल्याला 60 ते 70 प्रश्न कन्फर्म असतात की यस ह्या सिलेबस दिलाय ना मग त्यांनी, मग यातनं येणार. बाकी थोडंफार काहीतरी वेगळं दिसतात ना, तर त्यातनं आपण एक गो थ्रू करूया किंवा वाचूया, आलं तर आलंच नाही तर नाही. बट कट ऑफची संख्या कुठपर्यंत जाणार आहे तितका आपला अभ्यास झालेला असावा. कारण प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचे जे आहे ते क्वालिफाईंग असतात. त्यामुळे आपण फार जास्त काही सगळंच मला यावं हे असं होऊ शकत नाही अशा प्रकारच्या एक्झाम्समध्ये, लाईक DJ एक्झाम्समध्ये. त्यामुळे हा विचार करून चाला की योग्य मार्गाने आपल्याला जायचं आहे. आता सेकंड थिंग इथे मी तुम्हाला डिस्कस करू शकते की हाऊ टू स्टार्ट अ प्रिपरेशन म्हटल्यानंतर सगळ्यात आधी आपले प्रॉब्लेम्स, सगळ्यात आधी आपलं वय,
सगळ्यात आधी आपलं काम, कारण आपण आता कोणीही रिकामी नाही आहात. ओके, जेव्हा तुम्ही डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनला उभे राहत आहात तेव्हा तुम्ही 35च्या वर आहात. हे काही लपवून ठेवण्यासारखं नाही आहे. क्लिअर. सो जेही एक्झाम देत आहेत डीजेची ते 35च्या वरच आहे. बिकॉज क्रायटेरिया जो आहे, क्वालिफिकेशन असते इथे दिलेलं आहे. त्याची 7 वर्ष वकिली झालेली आहे. आता यामध्ये काही विद्यार्थी आपण टप्पे पाडूया, ज्यामध्ये असे विद्यार्थी आहे की ज्यांनी JMFCचं ऑलरेडी प्रिपरेशन केलेलं पण त्यांचं JMFCचं सिलेक्शन नाही झालेलं. मग त्यांचे काय, यांचा काही फायदा आहे का पुढं? काहीही फायदा नाही, हे लक्षात घ्या. आता मी हा प्रश्न तुमच्यासमोर का मांडते, तर कारण मला असे फोन येतात की मॅम आम्ही तर JMFCचं प्रिपरेशन केले नाही किंवा JMFCचं प्रिपरेशन होऊ शकलं नव्हतं, मग JMFCचं प्रिपरेशन करणारवाल्यांना डीजे सोपं जातं का? तर असं काहीही नाही आहे. ते 12 बेरॅकमध्ये 12-24 तेवढे येत नाही. ते 24-25 प्रश्नांना घेऊन हे काय करणार आहे प्रिलिम्समध्ये? क्लिअर. ते 12 बेरॅकच्या पुढे जात नाही JMFC वाले, कारण गरज नाही आहे. पण इथे सिलेबस फार वास्ट आहे. हा, एक त्यांचा अभ्यासाचा अनुभव आणि अभ्यासाची जी कन्सिस्टन्सी आहे ती कामाला येऊ शकते, की चला कंटिन्युटीमध्ये आहेत ते. हा एक फायदा आहे JMFCचं प्रिपरेशन करणारवाल्यांचा. बाकी काही फायदा नाही आहे. 12 ते 24 मार्काचा खूप काही फायदा नाही आहे समोर चालून पुढे, कारण हेही ते कव्हर करणारच आहे, तुम्हीही करणार आहात. आता यामध्ये JMFCचं प्रिपरेशन करत होतात तुम्ही, पण तुमचं सिलेक्शन नाही झालं तर इट्स व्हेरी गुड फॉर यू. मी असं म्हणेल की बेस्ट ऑफ लक. जे म्हणतात की देव देतं ते खूप, देवाचे जे मार्ग असतात किंवा रस्ते असतात किंवा जे तुमच्यासमोर चांगली बिग अपॉर्च्युनिटी असेल तर ती छोटी तुमच्या हातातनं निघून जात असतं. एक स्टोरी पण मी तुम्हाला इथे डिस्कस करू शकते की एक छोटी मुलगी असते, तिच्या हातामध्ये छोटासा टेडी असतो. तिला वाटते की मी ही कोणाला तरी देणार नाही, पण देवाने मात्र तिच्यासाठी एक मोठा टेडी बिअर दिलेला असतो, ते तिला माहिती नसतं. लाईक दॅट, की आपल्याला JMFCचं जर तुमचं सिलेक्शन झालं नाही आहे आणि युअर इलिजिबल नाऊ ॲट फॉर दिस पोस्ट 28 पोस्ट तुम्ही क्वालिफाईंग आहात, तर तुमच्यासाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे की तिकडचा नाद सोडून इकडच्या नादाला लागावं. येस, डेफिनेटली. तर आता इथे ही विद्यार्थी JMFCचं प्रिपरेशन करतो तर त्यांनी त्याचे 12 बेरॅक वाचन कंटिन्यू ठेवावेच. ओके, पण ते कमी प्रमाणात, आणि बाकीचा जो सिलेबस आहे तो घ्यावा. एक्स्ट्रा जो पूर्ण एक्स्ट्रा सिलेबस आहे तो पूर्णपणे जमा करावा आणि सिलेबसवर काम करणं सुरू करावं. अभ्यासाची स्ट्रॅटेजी त्या विद्यार्थ्याला माहिती आहे. सेकंड टाईप ऑफ स्टुडंट जे आहेत ते आहेत की ज्यांनी आत्तापर्यंत फक्त प्रॅक्टिस केलेली आहे, कुठल्याही प्रकारचा अभ्यास केलेला नाही आहे. ओके, मग असे जे विद्यार्थी आहेत सेकंड प्रकारचे, तर त्यांना मात्र आता वेळ हा फार महत्त्वाचा. त्यांना क्लासेस लावण्याची तर डेफिनेटली गरज आहे, कारण त्यांचं कुठल्याही प्रकारे आता इथे काय म्हणतात त्याला की सॉरी थोडासा चष्मा इकडे तिकडे होतोय माझा. कुठल्याही प्रकारे त्यांचं एक रिव्हिजन नाही आहे किंवा एक पर्टिक्युलरली अकॅडमिकली जे म्हणतो की आपण तयारी आहे ती मागे पडलेली आहे. त्यामुळे तुमचं जर 5 ते 6 तास तुम्ही वेळ काढू शकत असाल तर डेफिनेटली हे तुमच्यासाठी चांगलं राहील. त्यामुळे कोर्टाच्या लायब्ररीमध्ये असो किंवा कुठेही असो अभ्यासाला सुरुवात करा. पहिलं तर सिलेबस कलेक्ट करणं गरजेचं आहे. थर्ड थिंग इज की सिलेबस कुठून येणार. सिलेबस मी तुम्हाला एक 70% ॲक्युरेट सिलेबस ऑलरेडी यूट्यूबवर, माझ्या फेसबुक अकाउंट्सवर म्हणा किंवा माझ्या क्लासेसच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला मी ऑलरेडी दिलेला आहे. त्याचे काही डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन ज्युडिशियल विंग्समध्ये जा आणि त्याच्यात अनेक व्हिडिओज तुम्हाला डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन मिळतील, ते तुम्ही प्लीज बघा. ओके, तुम्ही माझ्या चॅनलचं नाव टाकलं की डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन महाराष्ट्र इतकं जरी टाकलं यूट्यूबवर तर तुम्हाला अनेक व्हिडिओ माझे मिळून जातील. त्याच्यामध्ये मी सिलेबससुद्धा डिस्कस केलेला आहे. त्यामध्ये कोणत्या ॲक्टवर किती काम करावं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर मग ही एक स्ट्रॅटेजी आहे की सिलेबस कसा गोळा करायचा. आता सिलेबस गोळा केल्यानंतरही त्याच्यातला वर्ड टू वर्ड कसं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे तुमची, त्याच्यातले कशा प्रकारचे प्रश्न येतात, काहीही वाचायचं नाही आहे आपल्याला. कोणते प्रश्न येतात त्यावर फोकस करायचा आहे. ठीक आहे, आता नवीन तुम्हाला क्रिमिनल लॉ पण आलेले आहे, त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न येण्याची शक्यता आहे. स्पेशल लॉज आहे त्याच्यावर जास्तीत जास्त हिंदू लॉज असतात, मुस्लिम लॉज असतात, ख्रिश्चन लॉज असतात, केस लॉज असतात, असे अनेक प्रकारचे डीजेसाठी अभ्यास करावा लागतो. आणि मग आपल्याकडे जे आहे ते क्लासेसबद्दल जर सांगायचं झालं तुम्हाला तर ॲप आहे. ॲपमध्ये ऑलरेडी रेकॉर्डेड व्हिडिओज खूप सारे आहेत. तुम्हाला मी प्रायव्हेट तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरून सुद्धा लिंक्स काही देत असते रेकॉर्डेड व्हिडिओच्या, आणि लाईव्ह लेक्चरही होतात. ह्या सगळ्यांचं सार एकत्र करून तुम्हाला इथे अभ्यास करावा लागतो. आता एकंदरीत 4 ते 4.5-5 महिन्यामध्ये तुमची एक्झाम होणार आहे. 5 महिने एकंदरीत पकडून ठेवा तुम्ही.
5 महिन्यापर्यंत तुम्हाला वेळ आहे आणि 5 महिन्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 50 ॲक्ट कंप्लीट करायचे आहे, जास्तीत जास्त 60 ते 70. महत्त्वाच्या ॲक्टचे ऑलरेडी आपल्याकडे रेकॉर्डेड व्हिडिओ मिळते, तेही तुम्हाला देणार आहे. आणि यस, डेफिनेटली तुम्हाला जो कोणताही आपल्या ॲपमधलं तर मटेरियल मिळेलच, नोट्स तर मिळेलच, पुन्हा तुम्हाला टेस्ट सिरीज तर मिळणारच आहे. हे सगळं मटेरियल मिळून तुम्हाला इथे प्रॉपरली प्रिपरेशन करून घ्यायचं असेल तर तुम्ही क्लासमध्ये येऊ शकता. पण मी अशाच विद्यार्थ्यांना क्लासमध्ये यायला सांगेल ज्यांना कमीत कमी 5 तास अभ्यासासाठी वेळ मिळतो. अदरवाईज क्लासेस लावूनही कुठल्याही प्रकारे काम करणार नाही. मी तुम्हाला कितीही ओरडून गोकुळ शिकवणार आहे, बट जर तुम्ही वेळ नाही दिला 5 तास तर तो वेळ काहीही कामाचा नाही, जो की तुम्ही माझ्या क्लासमध्ये टाकणार आहात. मी शुअरली सांगते आहे. आणि याच्यामध्ये यू डोंट टेक इट अदरवाईज. मी माझ्या स्टुडंटलाही सांगते. ऑलरेडी 3 विद्यार्थी आपले डीजेला मेज एक्झामिनेशन मागच्या याच्यामध्ये पास झालेले आहे. ते व्हिडिओ बघत असतील तर डेफिनेटली खाली रिव्ह्यू सुद्धा देतील. आणि 3ही विद्यार्थी आता इंटरव्ह्यूची वाट बघत आहे. दिस इज व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी फॉर ऑल. अगेन ते या एक्झामिनेशनलाही बसणार आहेत कारण ते इलिजिबल आहे. ओके, जे विद्यार्थी इलिजिबल आहे, विद्यार्थी मी म्हणू शकत नाही ते, बिकॉज वी आर जस्ट अ कलीग. ओके, वी आर ॲडव्होकेट फ्रेंड्स. माझे जेही ॲडव्होकेट्स मित्र इथे एलिजिबल आहेत त्यांनी प्लीज फॉर्म लवकरात लवकर सबमिट करा आणि लवकरात लवकर अभ्यासाला लागा. क्लासेसबद्दल जर कुठल्याही प्रकारे काही डाऊट असेल, फीजबद्दल काहीही, तर खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा माझा नंबर एकंदरीत महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांकडे असतोच, त्याही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. क्लासेसच्या नंबरवरही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नोट्सबद्दल किंवा कुठल्याही बद्दल तुम्हाला काही डिस्कशन करायचं असेल तरीही तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. आणि डेफिनेटली मी तुम्हाला जेवढं होईल माझ्याकडनं तेवढं मार्गदर्शन करणारच आहे. क्लासेसबद्दलची जी माहिती आहे त्यासाठी तुम्ही कॉल करू शकता आणि त्यानंतर आपण क्लासेसचं माहितीचं डिस्कस करूया. आणि पुढच्या 8 दिवसात तुम्हाला डीजेचे क्लासेस मी सुरू करणार आहे. 8 दिवसात म्हणजे लगेचच 8 दिवसात सुरू करणार आहे. तसे तर डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनचे क्लासेस ऑलरेडी सुरू आहे, पण नवीन विषयापासून जॉईन व्हायचं असेल तुम्हाला तर आधी जॉईन होण्याच्या आधी कॉल करा, सगळी माहिती घ्या. डिटेल्स घेतल्यानंतर आपण कशा प्रकारे सिलेबस कव्हर करणार आहोत, काय त्यामध्ये बघणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन आपण लाईक आता सध्या गणपती किंवा महालक्ष्मी 2-3 दिवस गेल्यानंतर आपण आपला सिलेबस परत सुरू करणार आहोत. ओके, सो कुठल्याही प्रकारे माहिती किंवा काही कन्फ्युजन असेल किंवा कुठल्याही प्रकारे हेल्प लागली तर नक्की कॉल करून विचारा. डेफिनेटली मी वेळ तुम्हाला नक्की देईल. आणि डिस्ट्रिक्ट जज ही एक्झामिनेशनच नाही आहे, तर डिस्ट्रिक्ट जज ही पोस्ट खूप मोठी आहे, यू नो दॅट. हायकोर्ट्सपर्यंत त्याचे प्रमोशन जाऊ शकतात, सुप्रीम कोर्ट्सपर्यंत तुम्ही जाऊ शकतात. जर तुमचं आजपर्यंत JMFCचं सिलेक्शन झालं नाही आहे आणि तुम्ही जर इलिजिबल आहात डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनसाठी तर नक्कीच समजून घ्या की यस, तुमच्यासाठीच ही पोस्ट आहे. थँक्यू सो मच.